नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. यानंतर भारतीय जनता पक्षाकडून या दोनही मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. चिंचवडमध्ये जगताप कुटुंबियांमध्ये म्हणजेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र कसब्यामध्ये टिळक कुटुंबियांना डावलून भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. नेमकी इथंच काही कसब्यातील ब्राह्मण समुदायाला ही गोष्ट खटकली आणि टिळक कुटुंबियाला वर हा अन्याय झाला आहे अशी भावना त्यांच्या मनात आहे. तर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी तर जाहीर नाराजी बोलून दाखवली आणि निवडणूकही आपण या ठिकाणाहून लढू शकतो अशी तयारी दाखवलेली आहे. या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत आनंद दवेजी आहेत. दवेजी, आपलं लेट्सअप मराठीमध्ये खूप खूप स्वागत. तुम्हाला माझा पहिलाच प्रश्न असा आहे की तुम्ही हिंदू महासंघासाठी काम करता, त्याच्यावर तर बॅनरवर लिहिलं फक्त हिंदूचे हिंदू हिंदूसाठीच असं लिहिलेलं आहे. मग हेमंत रासनेसुद्धा हिंदूच आहेत, तर ब्राह्मण समाजाचाच उमेदवार असावा असा अट्टास का? नाही, मुळात लक्षात घ्या, ब्राह्मण समाजाचाच उमेदवार असावा अट्टा असं आमचं कधीच नव्हता. ना मागच्या वेळेस कोथरूडला होता, ना आता इथं आहे. पण जसं जगतापांच्या घरात एक न्याय दिला गेला तसं टिळकांच्याही घरात व्हायला नव्हती. म्हणजे मुळात लोकमान्य टिळक तर तेला तांबोळ्याचे नेते गणले जायचे. लोकमान्य टिळक काय ब्राह्मणाचे नेते गणले नाही, ना कधी मुक्ताताई गणल्या गेल्या. आणि हिंदू महासंघाची आधीपासून भूमिका आहे की प्रत्येक जातीला सुद्धा एक चांगलं प्रतिनिधित्व विधानसभेत मिळालं पाहिजे, लोकसभेत मिळालं पाहिजे, महानगरपालिकेत मिळालं पाहिजे. तर ज्या समाजानं सर्वाधिक काम भाजपच्या पडत्या काळात किंवा भाजप जेव्हा ओळखले जात नव्हता, पायावर उभा राहत होता, तेव्हा ज्या ब्राह्मण समाजाने सर्वाधिक काम केलेलं आहे त्या ब्राह्मण समाजाला आता पक्षाला चांगले दिवस आल्यानंतर का डावलं गेला? हिंदू महासंघाचा साहजिक प्रश्न पडतो. हिंदू महासंघामध्ये सर्व लोक आहेत, सर्व जाती जमातीची लोक आहेत. बरं, फक्त आम्हीच नाही नाराजी व्यक्त केली, स्वतः शैलेश टिळकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेगवेगळ्या समाजातल्या लोकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे की आजपर्यंत जी प्रथा आणि परंपरा होती ती इथं का तोडली जाते. फक्त एक सुरक्षित मतदारसंघ आणि हक्काचा मतदार असं समजून जर तुम्ही गृहीत धरून कोणाला उमेदवारी देत असाल तर ते चुकीचं असं मला वाटतं. आज 21 मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये 21 मतदारसंघांमध्ये प्रत्येक जाती समाजाचा नेता आहे, तो असलाच पाहिजे. आम्ही मुळात लक्षात घ्या, आम्ही कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला विरोध करतो. आमचं तर म्हणणं, आम्ही यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेलो हिंदू महासंघ की जाती आरक्षणच रद्द व्हावी. त्यामुळे जर जातीचं आरक्षणच नसावे अशी आमची मागणी करत असताना एखादा मतदारसंघ एखाद्याच जातीला मिळावा अशी भूमिका आमची कधीच नसणार. परंतु ज्या जाती समाज किंवा एक प्रत्येकचा प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे किंवा तो संघटनेच्या कामात राहतो, बरोबर राहतो, त्याला योग्य लिडरशिप, योग्य प्रतिनिधित्व गेलं पाहिजे. आज काय झालं बघा, मागच्या वेळेस मेहताताई कोथरूडवरनं बाद झाल्यात, आता टिळक बाद झालेत. आता या 21 आमदारांपैकी एकही आमदार असा नाही की तो ब्राह्मण समाजाची बाजू घेतो. मग ब्राह्मण समाजावर जेव्हा काही आरोप होतात, प्रत्यारोप होतात, अनेक वेगवेगळे उगाच त्यांच्यावर काही शंका व्यक्त केल्या जातात, तेव्हा त्यांचं उत्तर ठामपणे देणारा प्रतिनिधी त्या भागात असला पाहिजे. या भावनेतून आम्ही म्हणतो, उद्या जर अगदी एखाद्या वेगळ्या समाजावर जरी अन्याय झाला असता, आम्ही हिंदू महासंघाची हीच भूमिका असती की प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्हाला असं वाटतं की जर विधानसभेत चिंचवडला एक न्याय लावला जातो, तोच न्याय इथं सुद्धा टिळक घराण्याला द्यायला पाहिजे होता, असं हिंदू महासंघाची भूमिका आहे. चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाने म्हणजे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. इतर स्वाभाविकच टिळक कुटुंबियांना मिळेल असे अनेकांना वाटत होतं, पण यांना ऐनवेळी डावलण्यात आलं. असं का झालं, असं तुम्हाला काय वाटतं? नाही, आता खरं ते पक्षच सांगू शकेल, ज्यांनी काही निर्णय घेतले असतील. पण त्याच्यामागचं एक कारण मला नक्की दिसतंय की इथला जो एक मॅक्झिमम समाज आहे वोटर, जसा कोथरूडला एक ब्राह्मण समाज चांगला वोटर आहे, तसं इथला सुद्धा वोटर आहे. हा नाराजी व्यक्त करेल, हा चिडचिड व्यक्त करेल, हा राग मनस्ताप व्यक्त करेल, व्हॉट्सअपवर टीका करेल, परंतु शेवटी जाताना मतदान करायला काहीतरी कदाचित आम्हाला मतदान करेल ही जी भावना भाजपच्या नेत्यांच्या मनात आहे ती मला वाटतं त्यांना ही डेअरिंग करण्यासाठी ती उद्योग असावी. पण जर त्यांनी मागच्या वेळेस कोथरूडचा अभ्यास केला असता, तो कोथरूडला सुद्धा मताधिक्य जे मेधा त्यांचं 1 लाखाचं होतं ते अगदी 20,000 आलं होतं चंद्रकांत दादांचं. त्यामुळे तसं ह्यावेळेस सुद्धा इथला जो एक खुल्या प्रवर्गाचा मतदार म्हणतो आपण, ब्राह्मण म्हणण्यापेक्षा, मग तो मराठ्यातला असेल, ओबीसी मधला क्रिमी लेअरच्या बाहेरचा असेल, राजस्थानी मारोडी समाज इथं खूप चांगल्या मतदारांनी आहे, ब्राह्मण मतदार, त्यांचं एक चांगलं नेतृत्व गेल्यामुळं कदाचित कोथरूडचीच पुनरावृत्ती इथं आणखी मोठ्या प्रमाणात होऊ नये किंवा होऊ शकते असं आम्हाला वाटतंय. आता पुण्यात बघा, एकही ब्राह्मण उमेदवार नाही आहे असे महाराष्ट्रात नाहीये. शैलेश टिळक यांनी बोलून दाखवलेलं आहे. महाराष्ट्रात आहे, पण पुण्यात तसं काही चित्र दिसत नाही. तर तुम्हाला कोथरूडमध्येही मेधाताई कुलकर्णीचं तिकीट कापलं गेलं, आता टिळक कुटुंबियांना डावललं गेलं. ब्राह्मण समाजामध्ये खतखत आहे का या संदर्भात?
निश्चित आहे. म्हणजे कालपासून मला आलेले फोन किंवा WhatsAppवर अनेक अनेक ग्रुपवर मी जिथं खूप ॲक्टिव्ह नसतो, तिथं सुद्धा जे वाचतोय ना, ते भाजपची लोकंसुद्धा तिथे जाहीरपणे लिहित आहेत की हे कुठेतरी चुकलंय. आता त्याची मला असं वाटतं मतांमध्ये एक परिणाम कसा आणि कितपत होईल आणि ती नाराजी कशी व्यक्त होईल, हे भाजपच्या लोकांना 2-3 तारखेनंतर कळेलच. पण म्हणजे नाराजी आहे एवढं निश्चित आहे. भाजप हे सातत्याने ब्राह्मण समाजावर अन्याय करत आहे असा तुमचा एकंदरीत बोलण्याचा हे दिसतोय. तर कुठेतरी बापट यांना त्यांनी खासदार केलंय म्हणून इकडे आमदारकीसाठी डावललं जातंय असंही चर्चा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही खरं बापरे खासदार झाल्यानंतरची गोष्ट आहे ती तसं मला वाटत नाही. मुळात भारतीय जनता पक्ष ब्राह्मणावर अन्याय करतोय का ह्या अशा दुसरं उत्तर मी असं देतो, की ते गृहीत धरतोय एवढं नक्की आहे. आता तुम्ही काल म्हणालेत, की निवडणुकीच्या रिंगणात मीही उतरू शकतो. शक्यता अशा वर्तवल्या जातात, की तुम्हीही रिंगणात असू शकतात. तर खरंच हे खरं मानायचं का तुम्ही निवडणूक लढणार? निवडणूक लढण्यासाठी खूप गोष्टी लागतात. कार्यकर्त्यांचं बळ लागतं, मतदारांचा एक आपल्याला अनुकूल असा प्रवाह लागतो. ह्या सगळ्या गोष्टींची आमची परीक्षा चालू आहे. आज आता आमची 5 वाजता मीटिंग आहे. उद्या परत एक दुपारी मीटिंग आहे. उद्याच्या मीटिंगमध्ये फायनल होईल. जर आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना असं वाटलं, की आमच्यापैकी कोणी लढावं, तर निश्चितच आम्ही उमेदवार उभा करण्याचा विचार करतो आहोत. बरं आता टिळक कुटुंबियांना डावललं, ब्राह्मण उमेदवार कुठला नाहीये. महाविकास आघाडीचे उमेदवार अजून जाहीर होणं बाकी आहे. तर तिकडून रोहित टिळक असतील किंवा जोशी साहेब असतील यांना जर उमेदवारी दिली तर ब्राह्मणांचा त्यांना समर्थन असेल का तुमचं आणि ब्राह्मण समाजाचं? खरं आमची सर्व पदाधिकारी मिळून तो निर्णय घेतील. परंतु आजपर्यंत ज्यांनी सर्वाधिक अन्याय केला आहे, मग तो काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, ब्राह्मण समाजावर अन्याय करणार ते सगळ्यात पुढाकार. भाजप अगदी नंतर आहे असं आपण म्हणू. तसं त्यांच्याबरोबर जावं का किंवा त्यांनी दिला उमेदवार आपण निवडून आणावा का? हा सुद्धा प्रश्न आमच्यासमोर तसाच आहे. आजच्या संध्याकाळच्या आणि उद्या दुपारी होणाऱ्या मीटिंगमध्ये सगळ्या विषयावर चर्चा होईल. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. आता तुम्ही मगाशी म्हणालेत, की की भारतीय जनता पार्टीने निर्णय बदलून आपला उमेदवार बदलावा. जर उमेदवार बदलला नाही आणि हेमंत रासने हे जर कंटिन्यू असले, तर त्यांना हा जे तुम्हाला ब्राह्मण उमेदवार डावलला गेलाय, याचा रोषाला सामना करावा लागेल का? मुळात मला वाटतं मी काल ती मागणी केली होती, की पुनर्विचार करावा. आज ती वेळ गेलेली आहे पहिलं. दुसरं पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी तो त्या पक्षाचा विचार आहे. हिंदू महासंघ कोणालाही पाठिंबा किंवा विरोध करणार नाही. जर आम्ही स्वतः लढू राजकीय पक्ष म्हणून, राजकीय संघटना म्हणून आम्ही स्वतः लढू, नाहीतर आम्ही तटस्थ राहू. परंतु वेगळं आम्ही काही भूमिका घेण्याची मनस्थिती आत्ता तरी नाही आहे. आज आणि उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा काही फायनल होईल. तर हे होते आनंद जिदवे अ, हिंदू महासंघाचे ते काम बघतात, अध्यक्ष आहेत. तर त्यांनी कसब्यामध्ये ब्राह्मण उमेदवार दिला नाही. यामुळे ब्राह्मण समाजामध्ये खरंच खदखत आहे. ही आमची मागणी होती, मात्र पक्षाने ऐकली नाही. आता या संदर्भात आम्ही विचार करू आणि आमचा जो काही निर्णय असेल, हे या 2 दिवसात स्पष्ट करू, असे त्यांनी स्पष्ट मत आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.